हॅलो स्टुडंट, मी वसुंधरा जाधव आणि तुमच्या सर्वांचं जाहिरात कला या चॅनलवरती स्वागत आहे. आणि आपण बघत आहोत जाहिरातीची तोंड ओळख. त्यामध्ये जाहिरात हा भाग बघतोय आणि जाहिरातीचे इतर प्रकार आपण बघणार आहे. तर पहिल्यांदा बघूया आपण जाहिरातीचे इतर प्रकार. याच्यामध्ये आपण बघणार आहे सामाजिक जाहिराती. तर सामाजिक जाहिराती म्हणजे सोशल ॲडव्हर्टायझिंग. तर सामाजिक जाहिराती या म्हणजेच काय येणार आहे की सार्वजनिक सेवा जाहिराती म्हणजे पब्लिक सर्व्हिस ॲडव्हर्टायझिंग असं त्याला म्हणता येईल. म्हणजेच काय की तर समाजाच्या हितासाठी किंवा कल्याणासाठी केल्या जाणाऱ्या सर्व जाहिरातींचा समावेश या सामाजिक जाहिरातीमध्ये होताना आपल्याला दिसतो. तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती काय केलेली आहे, बघितलेलीच आहे की सामाजिक प्रश्न हाताळण्यासाठी समाजातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रश्न घेऊन समाजात त्याची जाणीव निर्माण करण्यासाठी या जाहिराती केल्या जातात. आणि सामाजिक सेवा जाहिराती असे देखील त्यांना म्हणतात. या जाहिराती सामाजिक जबाबदारीतून जाहिरात संस्था किंवा सरकारकडून प्रसारित केल्या जातात. म्हणजेच काय बघा की उदाहरण बघितलं तर राष्ट्रीय एकात्मता असेल, व्यसनमुक्ती असेल, रक्तदान असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल इत्यादी या सार्वजनिक सेवा ज्या आहेत त्याच्यामध्ये बँका, विमा, इतर सेवा पुरवणाऱ्या संस्थावरही असू शकतात. तर सार्वजनिक सेवा जाहिराती तयार करताना विशेषतः काळजी घेणं आवश्यक असतं. ते म्हणजे काय की संदेश हा एकेरी असावा, म्हणजे सिंगल माइंडेड असावा, संदेश हा नाट्यमय असावा किंवा संदेश शक्यतो लहान परंतु बोलका असावा. तर सार्वजनिक सेवा जाहिराती या सामाजिक दृष्ट्या अधिक महत्त्वाच्या असतात. तर या जाहिराती अव्यापारी स्वरूपाच्या देखील आहेत. म्हणजेच या जाहिरातीमध्ये विक्रय वृद्धीसाठी प्रयत्न केलेले नसतात, कारण ही एक सेवा आहे किंवा समाजासाठी, समाजाच्या हितासाठी आपण गोष्टी करत असतो. तर याच्यामध्ये विक्रय वृद्धी व्हावी यासाठी प्रयत्न केलेले नसतात. तर या जाहिरातीचा महत्त्वाचा उद्देश काय आहे, तर सार्वजनिक सेवा हाच असतो. आणि म्हणजे अनेक खाजगी किंवा सरकारी क्षेत्रातील कंपन्या ज्या आहेत त्या समाजासाठी जाहिराती करत असतात. मग जाहिराती या कुष्ठ निवारण असेल, सुरक्षित ड्रायव्हिंग असेल, एड्स असेल, प्रदूषण नियंत्रण असेल, स्मोकिंग या विषयावरती असेल, तंबाखू हानिकारक आहे यासाठी असतील, किंवा जर आपण पॉझिटिव्हली विचार केला तर मग बाल कामगारांच्या वरती असेल की लहान मुलांचे जे शोषण होते त्याच्या अवेअरनेससाठी असेल, कुपोषण आहे त्यासाठी जाहिराती असतील. तर या समाज हितासाठी काय केल्या जातात की सामाजिक जाहिराती केल्या जातात. नंतर आपण पुढचं बघूया की राजकीय जाहिरात दॅट इज द पॉलिटिकल ॲडव्हर्टायझिंग. तर राजकीय पक्ष, स्थानिक शासकीय संस्था असतील किंवा राज्य सरकार व केंद्र सरकार इत्यादी संबंधित जाहिरातींना राजकीय जाहिराती असे म्हणतात. तर राजकीय जाहिरातीचा मुख्य उद्देश काय असतो, तर जो सामान्य जनता आहे, आम जनता आहे, त्यांच्या मनामध्ये चांगली प्रतिमा तयार करणे, अनुकूल अशी प्रतिमा तयार करणे हा त्याचा उद्देश असतो. त्याचप्रमाणे संबंधित जो राजकीय पक्ष असणार आहे त्याने आतापर्यंत केलेली कामं असतील किंवा त्याचे काय प्लॅन्स असतील, हे सगळं काय करणार, नियोजनाप्रमाणे वर्तमान कार्य जे आहेत, कामं करण्याची शक्ती आहे, आवाका आहे, भविष्यात येणाऱ्या कामांचा आराखडा आहे, याविषयी जनतेच्या मनात आदराची स्थिती निर्माण करण्याचं काम जाहिरातींना करावे लागते. म्हणजे निवडणुकीच्या काळात प्रत्येक राजकीय पक्ष मते मिळवण्यासाठी प्रभावी जाहिरात करताना आपल्याला दिसतो. राजकीय जाहिराती प्रसारित करण्यासाठी मग वर्तमानपत्र व बाह्य माध्यमांचा उपयोग केला जातो. काही राजकीय पक्ष काय करतात, तर आकाशवाणी किंवा स्थानिक मासिकांचा उपयोग करतात. सध्या भ्रमणध्वनीद्वारे, SMS द्वारे मतदारांना संपर्क साधला जातो. म्हणजे सध्या भ्रमणध्वनीवर SMS द्वारा प्रत्यक्ष मतदाराशी संपर्क साधला जातो. राजकीय जाहिराती सर्वसाधारणपणे काय होतं की निवडणुकीच्या वेळेसच प्रसारित केल्या जातात. ते आपल्याला वर्षभर दिसत नाही. म्हणजे जेव्हा 5 वर्षांनी निवडणूक येते त्याच वेळी त्या प्रसारित होताना दिसतात. म्हणजे सत्तेतील सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर वाचण्यासाठी राज्य पातळीवर व केंद्र पातळीवर या जाहिराती केल्या जातात. म्हणजे जो सत्तेवर आहे तो जाहिरात करतो, तो त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तो जाहिराती करतो. आणि नंतर अनेकदा मोठ्या प्रमाणावरती साजरे केले जाणारे जे सण असतात, म्हणजे आपण बघतो की गणपती उत्सव असेल किंवा इतर कुठचेही गोकुळाष्टमीचा सण असेल, तर त्यावेळी काय होतं की राजकीय पक्ष आहेत ते काय करतात, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि मग त्या
कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम जरी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा काय केलं जातं, या राजकीय जाहिराती केल्या जातात. मग राजकीय जाहिराती प्रसारित करण्यासाठी सरकारी आचारसंहिता असते. या आचारसंहितेप्रमाणे जाहिराती कराव्या लागतात. विशेषतः जाहिरातीचा खर्च, त्यामधील मजकूर हा आचारसंहितेप्रमाणेच लिहावा लागतो. ते कुठलाही आक्षेपार्ह किंवा एक्झॅजरेट केलेला म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण जी कामं केलेलीच नाहीत पण ती मांडलेली आहेत असं करणं त्यांना बंधनकारक आहे. आणि विशेषतः निवडणुकीच्या काळात या नियमांचे काटेकोरपणे पालन करणं, त्याची अंमलबजावणी करणं हे गरजेचंच असतं. मग याच्यासाठी राजकीय जाहिरातीचे काही कंटेंट आहेत, घटक आहेत. तर ते म्हणजे काय, की विशिष्ट विभागातील मतदारसंघातील शैक्षणिक पातळी व आरोग्यविषयक सुधारणा करण्याचे प्रयत्न करणे हे राजकीय पक्षाचं काम आहे किंवा राजकीय जाहिरातीमध्ये हे येतं. इव्हन पायाभूत सुविधांचा विकास करणे, शेतीला पाणी पुरवठा, रस्ते, वीज निर्मिती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा इत्यादी जे गोष्टी हे घटक त्याच्यामध्ये येतात. तसंच दुर्बल लोकांना सुधारण्यासाठी विशेष योजनांचे आयोजन करणे हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे व गरजेच्या करारावर सही करून त्यांची अंमलबजावणी करणे, उदाहरणार्थ अणुविषयक करार असेल, आर्थिक सुधारणा विकास करणे, विशिष्ट कालावधीत किंवा कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे हे घटक काय येणार आहेत, की राजकीय जाहिरातीमध्ये येणार आहेत. नंतर मार्गदर्शनपर जाहिरात बघूया आपण. मार्गदर्शनपर जाहिरात ॲडव्होकेसी ॲडव्हर्टायझिंग. मार्गदर्शनपर जाहिरात जी आहे ही या कंपनी जगताशी म्हणजे कॉर्पोरेटशी संबंधित आहे. तर त्या आक्रमक स्वरूपात निर्देशित केल्या जातात. तर अशा प्रकारच्या जाहिराती नेहमीच वादाच्या व वाद निर्माण करणाऱ्या असतात. जे कंपन्या कामगारासंबंधी सरकारी धोरणाविरोधात संप, टाळेबंदी इत्यादी आपले विचार मार्गदर्शनपर जाहिरातीद्वारे प्रसारित केले जातात. मग अनेकदा काय होतं, की कंपन्यांचे समाजाशी असणारे संबंध चांगले नसल्याने माध्यमेही कंपन्यांच्या बाजूने लिखाण करत नाही. मग अशा अडचणीच्या वेळी काय केलं जातं, तर कंपन्या मार्गदर्शनपर जाहिरातीचा सहारा घेतात. म्हणजेच काय, की उदाहरणार्थ कामगारांच्या संपाच्या वेळी माध्यमे कामगाराच्या बाजूनेच उभी राहतात आणि कंपनीच्या विरोधात मतप्रदर्शन करतात आणि थोडक्यात कामगारांना मदत करतात. तर अशा वेळी सत्य परिस्थिती समाजासमोर आणण्यासाठी व कामगारांच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी कंपन्या मार्गदर्शनपर जाहिराती करतात. मग अनेकदा विविध प्रकारच्या अफवा चांगल्या वाईट ह्या पसरवल्या जातात आणि ज्यामुळे कंपनीच्या प्रतिमेला काय होतं, की धक्का पोहोचू शकतो. तर एक उदाहरणात आपल्याला बघता येईल, की 2008 आणि 9 मध्ये ICICI या बँकेविषयी एक चुकीची अफवा पसरवली होती, की ही बँक जी आहे ती अमेरिकेतील सप्टेंबर 2008च्या प्राथमिक घोटाळ्याशी संबंधित आहे. मग याचा परिणाम बँकेच्या खातेधारकावर मोठ्या प्रमाणावर झाला. मोठ्या प्रमाणावर खातेधारक खात्यातून त्वरित पैसे काढू लागले आणि अशा वेळी बँकेने योग्य व प्रभावी मार्गदर्शनपर जाहिरातीच्या आधारे परिस्थिती आटोक्यात आणली. म्हणजे ह्या जशा अफवा पसरतात त्याच्यावरती मार्गदर्शनपर जाहिराती करणं कंपनीला हिताचं ठरतं. माध्यम मार्गदर्शनपर जाहिराती शक्यतो वर्तमानपत्राद्वारे प्रसारित करतात. कारण या जाहिराती व्यवस्थित व पूर्णपणे प्रसारित कराव्या लागतात. म्हणजे आकाशवाणी, दूरदर्शन, बाह्य माध्यमे, मासिक इत्यादींना अशा परिपूर्ण सखोल जाहिराती प्रसारित करणं अवघड होतं. मग आणि वर्तमानपत्रातील जाहिरातीमध्ये काय होतं, की चालू घटनांचा म्हणजे करंट टॉपिक्स आहेत त्याचा समावेश करता येतो. मार्गदर्शनपर जाहिराती स्वतः व्यक्ती, पक्ष, संघटना यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी केल्या जातात. संघटनांना काय होतं, की त्यांचं मत ठरवण्यासाठी, त्याप्रमाणे ग्राहकांना त्यांचा दृष्टिकोन ठरवण्यासाठी व सरकारला सामाजिक प्रश्न समजावून घेण्यासाठी मार्गदर्शनपर जाहिराती उपयुक्त ठरतात. नंतर बघूया आपण किरकोळ जाहिराती, रिटेल ॲडव्हर्टायझिंग. तर किरकोळ विक्री दुकानं जे असतात किंवा इतर व्यापारी जे छोटे व्यापारी आहेत व संबंधित किरकोळ जाहिराती स्थानिक ठिकाणी म्हणजेच शहर असेल, वसाहत असेल इत्यादी ठिकाणी करतात. तर आपल्या दुकानात असणाऱ्या प्रसिद्ध कंपन्यांचा व इतर माल ग्राहकांनी खरेदी करावा म्हणून हे दुकानदार काय करत असतात, की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किरकोळ जाहिराती करत असतात. मग या जाहिराती दुकानात, शहरात, स्थानिक क्षेत्रात केल्या जातात. किरकोळ जाहिराती वर्तमानपत्रे व बाह्य माध्यमाचा वापर जाहिराती प्रसारित करण्यासाठी करतात. ते किरकोळ जाहिरातीचा परिणाम लगेच किरकोळ व्यापाऱ्यास समजतो. त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी पुढील काही दिवसात होणाऱ्या विक्रीवरून किरकोळ व्यापाऱ्याला कळतं, की आपला प्रभाव पडलाय की नाही किंवा आपण जी मेहनत घेतली आहे जाहिरातीवरती ती प्रभावी झाली की नाही. कारण काय होतं, की त्याची विक्रय वृद्धी वाढते.
म्हणजे स्थानिक विक्रेते जे आहेत ते काय करतात, स्थानिक ग्राहकांकडे जाहिरात करतात. किरकोळ विक्रेते विविध उत्पादकांचा माल विकत असतात आणि किरकोळ विक्रीचे प्रमाण किरकोळच असल्याने त्यांच्या जाहिरातीचा खर्च करण्यात येणारी रक्कम सुद्धा काय असते की कमीच असते. जाहिरातीचा उद्देश एवढाच आहे की माझ्याच दुकानातून माल ग्राहकाने खरेदी केला पाहिजे, एवढाच त्याचा हेतू असतो. म्हणून विक्रेते प्रत्यक्ष जाहिरातीत सहभागी होताना दिसतात. मग पुढचं आपण बघूया वित्तीय जाहिरात. तर वित्तीय जाहिरातीविषयी आपण काय केलं की याच्या आधी आपण चर्चा केलेलीच आहे की वित्तीय जाहिरात ही सगळ्यात महत्वाची जाहिरात आहे की हा एक वित्तीय घटक म्हणजे भागांची विक्री, कर्ज रोख्यांची विक्री, सार्वजनिक ठेवी, बँकांचे किंवा इतर वित्तीय संस्थांचे कर्ज यासाठी केल्या जातात. आणि वित्तीय जाहिराती या कंपन्या, बँका, वित्तीय संस्थाच करत असतात. तर अशा अनेक प्रकारच्या जाहिराती रोजच्या वर्तमानपत्रात, मासिकात आपण पाहतो, वाचत असतो. तर वित्तीय जाहिरातीचे प्रमाण अलीकडे काय झाले की मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मग युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, भारतीय औद्योगिक विकास बँक, विमा कंपन्या, तसेच ICICI, तसेच खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील अनेक वित्तीय संस्था आपल्या कार्याची मोठ्या प्रमाणावरती जाहिरात करतात व उद्योगधंद्यांना तसेच वैयक्तिक सुद्धा अर्थपुरवठा करतात. व नवीन सुरू होणाऱ्या कंपन्या प्रभावी व आकर्षित जाहिरातीद्वारे आम जनतेने भागाची खरेदी करावी म्हणून प्रयत्न करत असतात. तर याचे महत्व, फायदे याविषयी पण आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. वित्तीय जाहिरात सविस्तर त्याच्यावरती चर्चा आपण केलेली आहे. नंतर आपण बघूया की निवडक जाहिराती. निवडक जाहिराती ज्या आहेत त्याच्यामध्ये कंपनीची प्रतिमा दर्शवणारे जाहिरात. निवडक जाहिराती बघूया. तर निवडक जाहिरातीमध्ये काय येईल की कंपनीची प्रतिमा दर्शवणाऱ्या जाहिराती, कॉर्पोरेट इमेज ऍडव्हर्टायझिंग. तर ह्याच्यामध्ये कंपनीची प्रतिमा दर्शवणाऱ्या जाहिराती म्हणजे संस्थात्मक जाहिराती होत. सर्वसामान्य जनतेच्या मनात कंपनीची चांगली प्रतिमा उभी करणे, त्यासाठी सतत वाढ करणे. फक्त कंपनीचीच प्रतिमा नाही तर कंपनीच्या उत्पादित जी वस्तू आहे, त्याच्या सेवा ज्या आहेत याविषयी ग्राहकांचे मत बदलणे, अनुकूल मत करून घेणे, आपल्या बाजूने वळवून घेणे, हे सर्व काय येणार आहे की अशा प्रकारच्या जाहिरातीमध्ये येणार आहे. संस्थात्मक जाहिरातीमध्ये व्यवस्थित व सखोल विश्लेषण आपण याचं केलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ओके. तर प्राथमिक आणि निवडक जाहिराती बघूया. प्रायमरी आणि सिलेक्टिव्ह ऍडव्हर्टायझिंग. प्राथमिक जाहिरातीमध्ये काय येईल की व्यापारी संघटना असतील किंवा सहकारी संघटना असतील तर अशा प्रकारच्या जाहिराती प्राथमिक वस्तूंच्या विक्रीसाठी, उदाहरणार्थ म्हणजे दूध असेल, अंडी, चहा, कॉफी, मसाले, हे जे वस्तू आहेत तर यासाठी काय केलं जातं की उदाहरणार्थ कॉफी मंडळे कॉफीच्या विक्रीसाठी व वापरासाठी कॉफीच्या प्राथमिक जाहिराती करतात. तर अशा प्रकारच्या जाहिरातीमध्ये संबंधित वस्तूची वैशिष्ट्ये सांगतात, त्याचे गुण सांगतात, खास बाबी नमूद करतात आणि विशिष्ट वस्तूंच्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढवण्यासाठी प्राथमिक जाहिराती केली जातात. व मागणीत वाढ झाल्याने संबंधित उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ होते. प्राथमिक जाहिरातीसाठी सर्वसामान्यपणे मुद्रित माध्यमांचा म्हणजे वर्तमानपत्रांचा वापर करताना दिसतात. कारण तो प्राथमिकच आहे. विषयच कसा आहे की जो आपल्या रोजच्या वापरातील वस्तू असतात तर त्या वस्तूंविषयीच काय केलं जातं की जाहिराती केल्या जातात. त्यामुळे स्थानिक जे वर्तमानपत्र आहे त्यांचा वापर जास्त करताना आपल्याला दिसतो. अनेकदा दूरदर्शनचाही वितरणासाठी वापर केलेला आहे. जसं आपण बघितलं तर अंड्याच्या मागणीत वाढ होण्यासाठी काय म्हणलंय की संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे, हे जे आपण बघितलेलं आहे की ती जाहिरात पण टीव्ही वरती दिसते. किंवा आरोग्यासाठी रोज एक अंडे खा, अशा प्रकारच्या जाहिराती केल्या जातात. तर प्राथमिक जाहिरातीचा फायदा काय होतो की संबंधित वस्तूच्या उद्योगातील प्रत्येक सभासदाला होतो. कारण संबंधित उत्पादनाची प्राथमिक जी छबी आहे, प्रतिमा आहे ती ग्राहकांच्या मनात तयार केली जाते. त्यामुळे वस्तूच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. हे झालं प्राथमिक जाहिराती. तर निवडक जाहिराती काय येतील? सिलेक्टिव्ह ऍडव्हर्टायझिंग. तर बाजारपेठेत नामवंत जे मुद्राधारक आहेत म्हणजे जे ब्रँडेड कंपन्या आहेत, नामवंत मुद्राधारक म्हणजेच ब्रँडेड कंपन्या आहेत, ते आपल्या मालाची काय करतात की जाहिरात करत असतात. उदाहरणार्थ HUL जाहिरातदार जे आहेत त्यांच्या विविध वस्तूंची जाहिरात करतात. यामध्ये मग लक्स आहे, लिरिल आहे, लायबॉय आहे, सर्फ आहे, देन विल आहे, रिन आहे, इत्यादी वस्तूंच्या जाहिराती करतात. व सेवा पुरवणाऱ्या संस्थाही म्हणजेच काय
की बँका, विमा इत्यादी कंपन्याही जाहिराती करण्यासाठी निवडक जाहिरातींचा आधार घेतात. मग विशिष्ट वस्तूंना मागणी निर्माण करण्यासाठी निवडक जाहिराती केल्या जातात. निवडक जाहिरातीची मुख्य उद्दिष्टे आपल्याला काय सांगता येतील, तर एक म्हणजे काय येणार, निश्चितच त्यांचा जो ब्रँड आहे म्हणजे मुद्रा आहे त्याविषयी जागरूकता निर्माण करणे, बाजारपेठेतील स्पर्धेला तोंड देणे. कारण निवडक जर जाहिराती प्रकार आपण निवडला तर इतर ज्या वस्तू आहेत तर त्याविषयी काय केलं जातं की त्याविषयी प्रतिकूल मत निर्माण करून आपल्या उत्पादनाविषयी अनुकूल मत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच बाजारपेठेतील स्पर्धेला तोंड देणे, वस्तू खरेदीसाठी ग्राहकांना प्रवृत्त करणे, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, मुद्रा प्रतिमा विकसित करणे इत्यादी काय केल्या जातात की निवडक जाहिरातीद्वारे वस्तू विक्रय वृद्धी होण्यासाठी कोणत्याही एका माध्यमाची किंवा माध्यम मिश्राची निवड केली जाते. आणि माध्यमांची निवड ही काय होते की निधीची उपलब्धता किंवा वस्तूचे स्वरूप आणि बाजारपेठेतील स्पर्धा या 3 घटकांवरती अवलंबून असते. जर निधी भरपूर उपलब्ध असेल तर तशी माध्यमं निवडता येतात. पण आपली वस्तू काय आहे, वस्तूचं स्वरूप काय आहे हे देखील पाहिलं पाहिजे. म्हणजे समजा जर आपला उद्योग आहे की शेती विषयक आपली काय बियाणे आहेत किंवा खते आहेत तर त्याची जाहिरात ही काय केली पाहिजे की भारताचे जो खेडेगाव आहे किंवा खेड्यातील भाग आहे त्या भागामध्ये जाहिराती करणं गरजेचं आहे. तो भाग ती जाहिरात आपल्याला शहरामध्ये करून चालणार नाही, बरोबर, कारण तेवढा प्रभाव तितपत पडणार नाही. तेच जर असेल की तुमचं जर लॅपटॉप निर्माण करणारी एखादी कंपनी असेल, तयार करणारी कंपनी असेल तर त्याची जी जाहिरात आहे ती काय ना मेट्रो सिटीमध्ये जास्त होणार आहे किंवा मध्यम ज्या सिटी आहेत, शहर आहेत त्यामध्ये याची जाहिरात केली तर फायदेशीर होणार आहे. ती खेडेगावात केली तर काय होणार आहे की फारसा फायदा त्याचा होणार नाही. ओके, तर अशा प्रकारे वस्तूचे स्वरूप, निधीची उपलब्धता आणि बाजारपेठेतील स्पर्धा या घटकांवरतीच काय की निवडक जाहिरात ही अवलंबून असते. तर अशा प्रकारे आपण काय केले, जाहिरातीचे जे इतर प्रकार होते ते बघितले. त्याच्यामध्ये सामाजिक जाहिराती, राजकीय जाहिराती, मार्गदर्शनपर जाहिराती, किरकोळ जाहिराती, वित्तीय जाहिराती, निवडक जाहिराती हे जाहिरातींचे प्रकार बघितले. यामध्ये वित्तीय जाहिरात आणि संस्थात्मक जाहिरात हे 2 ज्या जाहिरातीचे प्रकार आहेत ते सविस्तरपणे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो तुम्ही तिथे जा आणि त्याविषयीची माहिती तुम्ही कलेक्ट करू शकता. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात आणि जवळपास या प्रकरणातल्या आपले सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत. जाहिरातीची तोंड ओळख आपल्याला आता झालेली आहे, बरोबर. तर हा हे प्रकरण इथं संपतंय आणि तुम्ही आता संपूर्ण नोट्स काढा आणि तुम्हाला काही शंका असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू.